दोन हिंट्स कुठल्या एक्झाम्पल्स मध्ये सबस्टिट्यूशन मध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. तर कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होतोय किंवा कुठल्या प्रकारच्या टर्मचं इंटिग्रेशन डायरेक्ट घेता येत नाही. साइन स्क्वेअरच्या समोर ब्रॅकेटमध्ये टर्म आहे एक्स इंटू ई रेस टू एक्स. साइन स्क्वेअर एक्स असेल तर त्याला आपण सिम्प्लिफाय केलं असतं, पण त्यात आणखी एक फंक्शन आहे एक्स इंटू ई रेस टू एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन पहा एक्स इंटू ई रेस टू एक्सचा काय येईल. ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट यू इंटू व्हीचा रूल वापरून याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तो डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल होईल. सो हिअर put x into e raised to x equal to t. डिफरन्शिएट जर केला तर लेफ्ट साइडला डेरिव्हेटिव्ह u इंटू व्हीच्या मेथडने काय येईल. x ॲज इट इज e रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स प्लस e रेस टू एक्स ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू काय आला dx इक्वल टू dt. त्यातनं e रेस टू एक्स कॉमन घेता येईल. e रेस टू एक्स कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये तर काय जातो 1 प्लस एक्स किंवा एक्स प्लस 1 इंटू dx equal to dt. So integral becomes 1 upon sine square x into e raised to x म्हणजेच t e raised to x in bracket x plus 1 into dx. पूर्ण टर्म म्हणजे काय dt 1 upon sine square t म्हणजेच cosec square t into dt. cosec squareचं इंटिग्रेशन minus cot t plus c. So answer is minus cot x into e raised to x plus c. सिमिलर असाही एक क्वेश्चन यामध्ये आहे. इंटिग्रल e raised to x in bracket x plus 1 upon cos square x e raised to x into dx. तो साइन स्क्वेअरच्या ऐवजी कॉस स्क्वेअर.
नेक्स्ट वन, इंटिग्रल, त्याचा आन्सर काय लिहायचं, tan x e raised to x plus c इंटिग्रल x square plus 2 upon x square plus 1 into a raised to x plus tan inverse x into dx. या ठिकाणी कुठली टर्म सबस्टिट्यूट करायला लागेल, x प्लस tan इनवर्स x. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे 1/1 प्लस x स्क्वेअर. x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. क्रॉस मल्टिप्लाय करून त्यांचं ऍडिशन पॉसिबल आहे. टर्म ऑब्झर्व करत असताना पहा, ए रेस टू एक्स आपल्याला माहित आहे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, आणि तिथे x प्लस टॅन इनवर्स x आहे. ही टर्म आपल्याला रिप्लेस करायला लागेल आधी. यात सबस्टिट्यूशन जर घेतलं आपण, पुट x प्लस टॅन इनवर्स x इक्वल टू t, डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर इंटू dx इक्वल टू dt. इथे क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन करा. 1 मल्टिप्लाय केला 1 प्लस एक्स स्क्वेअरला, 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि प्लस 1 क्रॉस मल्टिप्लाय, आणि याचा डिनॉमिनेटर 1 येईल. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म परत 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx इक्वल टू काय येईल dt. 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच तो होईल एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx इक्वल टू काय आला, ही टर्म या ठिकाणी आहे. सबस्टिट्यूशन केल्यानंतर काय येईल इंटिग्रेशन, मग इंटिग्रल ए रेस टू x प्लस टॅन इनवर्स x म्हणजे ए रेस टू टी इंटू बाकी पूर्ण टर्म एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx, याची व्हॅल्यू काय dt. ए रेस टू टीचं इंटिग्रेशन ए रेस टू टी अपॉन लॉग ए प्लस सी, आणि मग टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली शेवटी, दॅट इज ए रेस टू एक्स प्लस लॉग एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स. एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स अपॉन लॉग ए प्लस सी.
त्यानंतर दोन स्टँडर्ड रिझल्ट आणखी. tan x आणि cot x चं इंटिग्रेशन आपण फाइंड केलं सबस्टिट्यूशन मेथडनी. इंटिग्रेशन ऑफ tan x काय? log of sec x. इंटिग्रेशन ऑफ cot x log of sin x. sin x, cos x, tan x आणि cot x चार ट्रिग्नोमेट्रिकल रेशोचे आपल्याला इंटिग्रेशन्स माहिती दिले जातात. sec x आणि cosec x यांच्या आहेत का इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आतापर्यंत? ते आता तयार करायचे. इंटिग्रेशन ऑफ sec x. इंटिग्रेशन ऑफ sec x into dx. ची डेरिवेशन मेथड क्वाइट डिफरंट आहे. मोस्टली याची फर्स्ट स्टेप काय असणार? फायनल आन्सर वरून आपल्याला लक्षात ठेवायची आहे. sec x ला आपण 1/cos x जरी लिहिला तरी त्याचा यूज नाही, कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे अवेलेबल होणार नाही. मायनस साइन एक्स किंवा साइन एक्स ही टर्म न्यूमरेटरला अवेलेबल नाहीये. टॅन किंवा कॉटला आपण साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं, इथे त्या कन्व्हर्जनचा उपयोग नाहीये. याचं इंटिग्रेशन फाइंड कसं करायचं पहा. फर्स्ट ऑफ ऑल multiply and divide this sec x by sec x plus tan x. sec x plus tan x ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं इंटू dx. मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय sec x plus tan x. मग न्यूमरेटरची टर्म sec x इंटू sec x म्हणजे sec square x plus sec x इंटू tan x divided by denominator sec x plus tan x into dx. आता पहा या ठिकाणी काय करता येऊ शकतं. sec x plus tan x इक्वल टू डी, कारण का त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल होतोय. डिनॉमिनेटरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x आहे आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x आहे. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट न्यूमरेटरला अवेलेबल झालेला आहे. म्हणजे सबस्टिट्यूशन करू शकतो आपण किंवा डायरेक्ट रूल पण वापरू शकतो. डायरेक्ट रूल कसा असतो? डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर ॲज इट इज न्यूमरेटरला असेल तर इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर. यात डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होत आहे. कुठल्या ॲडजस्टमेंटची आवश्यकता आहे का आणखी? आता कंप्लीट डिनॉमिनेटर sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. डिनॉमिनेटरच्या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल आहे. याचं इंटिग्रेशन इक्वल टू काय येईल? लॉग ऑफ sec x plus tan x plus c. That is integration of sec x. पण sec x चं इंटिग्रेशन आपल्याला आणखी एका स्वरूपात पण यूज करावं लागतं. दोन फॉर्म्युले याचे. इंटिग्रेशन ऑफ sec x इज log of sec x plus tan x हा एक फॉर्म्युला, आणि आणखी एक फॉर्म्युला ही जी टर्म आहे sec x plus tan x, ही टर्म सिम्प्लिफाय करायची. म्हणजेच sec x ला आपण 1/cos x लिहू शकतो आणि tan x म्हणजे sin x अपॉन डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचं ॲडिशन 1 plus sin x अपॉन cos x. वन प्लस साइन अपॉन कॉस जे आपले 4 सिम्प्लिफिकेशन्स आहेत इम्पॉर्टंट, त्यातलाच हा एक आहे. 1 plus sin x अपॉन cos x. काय करायला गेलं याच्या सिम्प्लिफिकेशनसाठी? 1 plus sin x अपॉन cos x चं सिम्प्लिफिकेशन
1च्या जागी cos square x by 2 plus sin square x by 2. sin x च्या जागी काय येईल 2 sin x by 2 into cos x by 2. त्यानंतर डिनॉमिनेटरला आहे cos x. cos x ची टर्म जर सिंगल असेल तर काय cos square x by 2 plus sin square x by 2. न्यूमरेटरची टर्म येईल cos x plus sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटरला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला a प्लस बी a मायनस बी म्हणजेच cos x by 2 plus sin x by 2 and second bracket cos x by 2 minus sin x by 2. त्यातला एक हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. टर्म शिल्लक राहील cos x by 2 plus sin x by 2 upon cos x by 2 minus sin x by 2. नंतर काय करायचं डिवाइड बाय cos x by 2 डिवाइड बाय cos by 2 न्यूमरेटर and denominator by cos x by 2. डिवाइड केल्यानंतर काय राहतो मग 1 plus tan x by 2 upon 1 minus tan x by 2. नंतर डिनॉमिनेटरच्या tan x by 2 ला 1 ने मल्टिप्लाय करायचं. नंतर 1च्या जागी tan pi by 4 plus tan x by 2 upon 1 minus tan pi by 4 into tan x by 2. tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b म्हणजे काय that is equal to tan pi by 4 plus x by 2. ही व्हॅल्यू मिळते आपल्याला sec x plus tan x ची. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची. इंटिग्रेशनची सेकंड व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. therefore इंटिग्रेशन काय मग इंटिग्रेशन ऑफ sec x इक्वल टू log of sec x plus tan x हा एक फॉर्म्युला आणि दुसरा log of tan pi by 4 plus x by 2. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे sec x plus tan x च्या जागी. and therefore from 1 integration of sec x into dx. sec x इंटिग्रेशन काय होईल log of sec x plus tan x plus c आणि दुसरा फॉर्म्युला log of sec x plus tan x ची व्हॅल्यू tan pi by 4 minus x by 2 plus tan pi by 4 plus x by 2.
प्लस सी, log of tan pi by 4 plus x by 2 plus c. cot x आणि tan x च्या इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे त्याचं डेरिव्हेशन नाही विचारलं जाऊ शकत, पण sec x आणि cosec x चं मात्र डेरिव्हेशन ॲज अन एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट राहील. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ cosec x. sec x चं इंटिग्रेशन फाइंड करत असताना आपण मल्टिप्लाय डिवाइड केलं sec x प्लस tan x नी.
त्याची हिंट आपल्याला यावरून मिळेल, कारण आन्सर येते लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. यात इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स फाइंड करताना मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे. कोसेक एक्स मायनस कॉट एक्स डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इंटू डी एक्स. सेक एक्स इंटिग्रेशन फाइंड करत असताना सेक एक्स प्लस टॅन एक्सने मल्टिप्लाय डिवाइड करायचं आणि कोसेक एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करत असताना कोसेक एक्स मायनस कॉट एक्सने मल्टिप्लाय डिवाइड. आता न्यूमरेटरची टर्म काय येईल? कोसेक एक्स इंटू कोसेक एक्स कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डिवाइडेड बाय कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इंटू डी एक्स. आता या ठिकाणी कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, पण इथे मायनस कॉट एक्स आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला ॲज इट इज अवेलेबल आहे. याचं इंटिग्रेशन काय येईल? लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी, किंवा आपण सबस्टिट्यूशन करू शकतो कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इक्वल टू टी. इंटिग्रेशन इज नाउ log of cosec x minus cot x plus c. That this is again equation number 1. हे सिम्प्लिफाय करायचं परत. cosec x मायनस कॉट एक्स. cosec x ला आपण 1 अपॉन साइन एक्स मायनस कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहू शकतो, इक्वल टू 1 मायनस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. 1 मायनस कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय? 1 मायनस कॉस एक्सचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि डिनॉमिनेटरला साइन एक्स. साइन एक्सचा हाफ अँगल फॉर्म्युला 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. 2 कॅन्सल, एक साइन कॅन्सल, साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 म्हणजे काय ते टर्म? tan x by 2. And now from equation 1, integral cosec x into dx equal to log of, पहला फॉर्मूला cosec x minus cot x plus c आणि दूसरा फॉर्मूला log of tan x by 2 plus c. या दोन्ही फॉर्म्युलासाठी ऑब्झर्वेशन्स पण महत्वाचे आहेत. दोन्हीपैकी यूज करायला फर्स्ट सर फॉर्म्युला सिमिलर आहे, पण सेकंड फॉर्म्युला जो आहे एक्स बाय 2च्या स्वरूपातला, सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 आहे आणि कोसेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 आहे. दोन्हीपैकी त्यातल्या त्यात सिंपल कुठला आहे? सेक एक्स आहे का कोसेक एक्स आहे?
कोसेक एक्सचा डिराईव्ह करायला सिंपल कुठला आहे, कोसेक एक्सचा. हे लक्षात ठेवायचं, कारण इंटिग्रेशन मध्ये पुढे काही एक्झाम्पल असे असणार आहेत की त्या टर्मचं कन्व्हर्जन कोसेक मध्ये पण होऊ शकतं आणि सेक मध्ये पण होऊ शकतं. आपल्याला डिसाईड करायचं कन्व्हर्जन कशात करायचंय. मोस्ट ऑफ द टाइम कोसेक एक्स मध्ये कन्व्हर्जन केलेलं जास्त कन्व्हिनियंट राहतं, कारण हे जे सिम्प्लिफिकेशन आहे लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 या ठिकाणी कमी होतं. सेक एक्स मध्ये कन्वर्ट झाला तर तो पुन्हा आणखी पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2, तो पाय बाय 4 एक्स्ट्रा वाढतो आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन पुन्हा एक्स्ट्रा वाढतं पुढे. त्यामुळं कोसेक एक्स आणि सेक एक्स हे दोन्ही फॉर्म्युले कम्पेअर करून लक्षात ठेवायचे कुठल्या टर्मसाठी काय व्हॅल्यू आहेत दोन्ही स्वरूपात. Take an example. Integral 1 plus x. Integral 1 plus x upon x into sine of x plus log x into dx. काय करावं लागेल, सबस्टिट्यूशन x plus log x. Put x plus log x equal to t. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x into dx इक्वल टू काय येईल, t. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करा. क्रॉस मल्टिप्लाय केला तर 1 इंटू एक्स म्हणजेच एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी. एक्स प्लस 1 म्हणजेच 1 प्लस एक्स. इंटिग्रेशन जर आपण ऑब्झर्व केलं तर 1 अपॉन साईनची टर्म साइन एक्स प्लस लॉग एक्सच्या समोर काय येतो, एक्स प्लस लॉग एक्स म्हणजे टी इंटू 1 प्लस एक्स अपॉन एक्स 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स. त्याची व्हॅल्यू काय, डी टी. 1 अपॉन साइन म्हणजेच कोसेक टी इंटू डी टी आणि कोसेकचा फॉर्म्युला लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉस एक्स हा वापरू शकतो आपण, किंवा लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 हा पण वापरू शकतो. कन्व्हिनियन्सनुसार यूज करायचा आहे बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि सिटी पॉईंट ऑफ व्ह्यू तर ऑप्शनवरच डिपेंड असणार आहे कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉस एक्स जर वापरला तरी एक्सची व्हॅल्यू म्हणजे टीची व्हॅल्यू काय असणार आहे, शेवटी एक्स प्लस लॉग एक्स ही आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. त्या व्हॅल्यूनुसार दोन्हीपैकी कुठला कन्व्हिनियंट राहील, log of tan x by 2, that is log of tan x by 2 म्हणजेच t by 2 प्लस c आणि t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा.
So answer is log of tan x plus log x upon 2 plus c. किंवा त्याला जर आपण त्याचा फर्स्ट रिझल्ट यूज केला, log of cosec t minus cot t plus c, तर टर्म येईल log of cosec t ची किंमत x plus log x minus cot x plus log x plus c. दोन्ही स्वरूपात आपण आन्सर लिहू शकतो. Next one, similar to this, integral x plus 1 into x plus log x bracket raised to 4 upon 3x into dx. Substitution same राहील. काय करणार substitution? x plus log x equal to t. याचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x into dx equal to dt. क्रॉस मल्टीप्लाय करून ॲडिशन x plus 1 upon x into dx इक्वल टू काय ते टर्म dt. इंटिग्रेशन वाली टर्म आपण जर ऑब्झर्व केली तर तिथे 3 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे 1/3 सुरुवातीलाच आपल्याला आउटसाइड घेता येईल. x प्लस लॉग x म्हणजेच t रेज टू 4 आणि x प्लस 1 अपॉन x इंटू dx म्हणजे dt. तो आपण सुरुवातीला याला थोडं मॉडिफाय करून लिहू शकतो. 1/3 आउटसाइड x प्लस लॉग x चा ब्रॅकेट रेज टू 4 इंटू x प्लस 1 अपॉन x t रेज टू 4 चं इंटिग्रेशन t रेज टू 5 अपॉन 5 प्लस c that is equal to t raised to 5 upon 3 into 5 येतो 15 plus c आणि मग शेवटी t ची व्हॅल्यू आन्सर इज
x plus log x bracket raised to 5 upon 15 plus c. घ्या एक क्वेश्चन ग्रुप यामध्ये होमवर्क साठी. इंटिग्रल x raised to n minus 1 upon square root of 1 plus 4x raised to n into dx e raised to x minus 1 plus x raised to e minus 1 upon e raised to x plus x raised to e. One upon root of 1 minus x square into 2 plus 3 sin inverse x into dx. 1 upon x into log x into log of log x. Integral 10x raised to 9 plus 10 raised to x into log 10 divided by 10 raised to x plus x raised to 10 into dx. Integral cos 2x plus x plus 1 upon x square plus sin 2x plus 2x into dx. Integration of sec x upon log of sec x plus tan x into dx. Integration of 1 upon 1 plus e raised to x into dx. यातले किमान हे 7 नंबर पर्यंत ट्राय करायचे आहेत.